कल्पना करा, एका देशाचं सैन्य दुसऱ्या देशाच्या सीमेवर लढायला जातं. तिथं त्यांच्यात चकमक होते, गोळीबार होतो. पण लढाई संपल्यानंतर जे समोर येतं ते जगभरात चर्चेचा विषय बनतं. त्या सैनिकांचे मृतदेह तर सापडतातच, पण त्यांची पॅन्ट, होय तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, त्या सैनिकांची पॅन्ट शत्रू देशाचं सरकारभर चौकात सीमेवर एखाद्या झेंड्यासारखं फडकवतं. हा कोणता चित्रपट नाही किंवा ही शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट नाही. ही घटना आहे आपल्या शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरची. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्ट्स काढून त्या सीमेवर लटकावल्या होत्या. हा पाकिस्तानच्या सैन्यांचा केवढा मोठा अपमान होता याचा विचार करा. आणि आता याच अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणा किंवा आपल्या सुरक्षेच्या नावाखाली पाकिस्ताननं असं काही केलंय ज्यामुळं संपूर्ण जग हादरलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आहे. पण या हल्ल्यात दहशतवादी मेले की सामान्य माणसं? त्याहूनही भयंकर म्हणजे या हल्ल्यात 9 लहान मुलांचा आणि एका महिलेचा जीव गेला आहे. मध्यरात्री जेव्हा लोक गाढ झोपेत होते तेव्हा पाकिस्ताननं आकाशातून मृत्यू वर्षवला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे 2 मुस्लिम देश जे एकेकाळी एकमेकांचे भाऊ मानले जात होते, आज एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनले आहेत. पाकिस्ताननं लहान मुलांवर बॉम्ब का टाकले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोनही देशांच्या भांडणात भारताची भूमिका काय आहे. भारत खरोखरच तालिबानला हाताशी धरून पाकिस्तानला धडा शिकवतोय का? या प्रकरणाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. आज सकाळीच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं अधिकृतपणे ही माहिती दिली आहे की पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला आहे. हा हल्ला अफगाणिस्तानच्या कोस्ट आणि कुनार या प्रांतांमध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजेच साधारण 12 ते 3च्या दरम्यान झाला असावा, जेव्हा सर्वसामान्य नागरिक आपल्या घरात झोपलेले होते. विचार करा, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळीकडे सामसूम आहे आणि अचानक आकाशातून फायटर जेट्सचा आवाज येतो आणि क्षणात सगळं काही उद्ध्वस्त होतं. तालिबान सरकारनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं ज्या ठिकाणी बॉम्ब टाकले ते दहशतवाद्यांचे तळ नसून सामान्य नागरिकांची घरं होती. या हल्ल्याची भीषणता इतकी भयानक आहे की यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले आहेत. आकडेवारी पाहिली तर अंगावर काटा येतो. या एअर स्ट्राईकमध्ये 9 निष्पाप मुलं आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये 5 मुलं आणि 4 मुलींचा समावेश आहे, ज्यांना राजकारण काय असतं, सीमा काय असते किंवा युद्ध का होतं हे देखील माहीत नव्हतं. अशा कोवळ्या जीवांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. तालिबाननं स्पष्ट केलं आहे की ज्या घरांवर हल्ला झाला ती घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. फक्त खोस्टच नाही तर पतिका आणि कुनार या प्रांतांमध्येही पाकिस्ताननं असेच हल्ले केले आहेत, जिथे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. आता प्रश्न पडतो की पाकिस्तानला अचानक अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक करण्याची गरज का पडली? पाकिस्तान जो स्वतःला अफगाणिस्तानचा मित्र म्हणतो, तोच आज अफगाण नागरिकांच्या रक्ताचा प्यासा का झाला आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पाकिस्तानच्या दाव्यांकडे बघावं लागेल. पाकिस्तानचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करून काही दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, ज्याला आपण TTP म्हणून ओळखतो, ही संघटना पाकिस्तानच्या सैन्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की हे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये लपून बसतात, तिथून कट रचतात आणि पाकिस्तानच्या सीमेवर येऊन पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करतात. त्यामुळे आम्ही आमच्या संरक्षणासाठी हे हल्ले करत आहोत असा पाकिस्तानचा दावा आहे. पण मित्रांनो, इथेच खरी गंमत आहे. पाकिस्तानचा हा दावा तालिबाननं पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तालिबानचं म्हणणं आहे की हे हल्ले दहशतवाद्यांवर नाही तर सामान्य अफगाण नागरिकांवर झाले आहेत आणि ही गोष्ट अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा म्हणजेच त्यांच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली होती तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान आणि ISIचे प्रमुख काबूलमध्ये जाऊन चहा पित होते. त्यांना वाटलं होतं की आता अफगाणिस्तान आपलाच झाला आहे, आपल्याला हवं तसं आपण अफगाणिस्तानला वापरू शकतो. पण झालं भलतंच. सत्तेत आल्यावर तालिबाननं पाकिस्तानलाच डोळे वटारून दाखवायला सुरुवात केली. आम्ही कोणाचे गुलाम नाही आहोत हे तालिबाननं आपल्या कृतीतून वारंवार सिद्ध केलं आहे. या संघर्षात एक अत्यंत रंजक आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्युरांड लाईनचा वाद आणि सीमा सुरक्षा. काही दिवसांपूर्वीचीच घटना घ्या. अफगाणिस्तानच्या सैन्यानं म्हणजेच तालिबानच्या फायटर्सनी पाकिस्तानच्या सीमेवर असाच एक जोरदार हल्ला केला होता.
त्या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले होते आणि त्यानंतर जे घडलं ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं। तालिबाननं मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्ट्स काढून त्या सीमेवर लटकवल्या होत्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। ही कृती म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याला दिलेलं एक उघड आव्हान होतं। तुमच्यात हिम्मत असेल तर समोर या असा संदेशच जणू तालिबान देत होतं। आजचा पाकिस्तानचा एअर स्ट्राईक हा कदाचित त्या अपमानाचं उत्तर काढण्यासाठी केलेला असू शकतो असं अनेक संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे। पण या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच आणि आपल्यासाठी महत्त्वाचं वळण आहे, ते म्हणजे भारताची भूमिका। पाकिस्तानच्या डोळ्यात खुपणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध। पाकिस्तानचा असा थेट आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीवरून जे हल्ले होत आहेत त्याला भारताचा पाठिंबा आहे। पाकिस्तानच्या नेत्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना असं वाटतं की भारत तालिबान सरकारला हाताशी धरून पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे। पाकिस्तानला असं वाटतंय की ते दोन बाजूंनी घेरले गेले आहेत। एका बाजूला भारताची पूर्व सीमा आणि दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानची पश्चिम सीमा। यालाच जिओपॉलिटिक्समध्ये सँडविच स्ट्रॅटेजी म्हटलं जाऊ शकतं, जिथे पाकिस्तान मधल्यामध्ये भरडला जात आहे। पण खरंच भारत असं करतोय का? भारताची भूमिका या बाबतीत अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक आहे। भारतानं पाकिस्तानचे हे सर्व आरोप नेहमीच फेटाळले आहेत। भारत सरकारचं म्हणणं आहे की आमचा संबंध हा अफगाणिस्तानच्या विकासाशी आणि तिथल्या सामान्य जनतेच्या कल्याणाशी आहे आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही तर जमिनीवर त्याचे पुरावे आहेत। जेव्हा अफगाणिस्तान संकटात होता तेव्हा भारतानं तिथं फक्त शस्त्र नाही तर धान्य पाठवलं। जेव्हा तिथली मुलं भुकेली होती तेव्हा भारतानं गहू पाठवला। जेव्हा तिथे कोरोना आणि इतर आजारांचं संकट होतं तेव्हा भारतानं टनावारी औषधे आणि लस पाठवल्या। यालाच आंतरराष्ट्रीय राजकारणात सॉफ्ट पॉवर किंवा डेव्हलपमेंट डिप्लोमॅसी म्हणतात। भारतानं अफगाणिस्तानमध्ये शाळा बांधल्या आहेत, रस्ते बांधले आहेत, धरणं बांधली आहेत। अगदी अफगाणिस्तानची संसद आणि जिथे त्यांचे नेते बसतात ती इमारत सुद्धा भारताने बांधून दिली आहे। यामुळे काय झालंय? यामुळे अफगाणिस्तानच्या सामान्य माणसाच्या मनात भारताविषयी प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं आहे। जेव्हा एखादा अफगाणी नागरिक भारतातून गेलेला गहू खातो किंवा भारतीय डॉक्टरांकडून औषध घेतो तेव्हा त्याला पाकिस्तान नाही तर भारत आपला मित्र वाटतो आणि हेच पाकिस्तानला सहन होत नाहीये। पाकिस्तानचा जो नैसर्गिक मित्र असावा असं त्यांना वाटत होतं तोच देश आज भारताचा गुणगान गातोय। ही पाकिस्तानची सर्वात मोठी पोटदुखी आहे। भारताच्या या धोरणाचा परिणाम असा झाला आहे की तालिबान सरकार देखील भारताच्या बाजूने झुकताना दिसत आहे। भारत सरकारनं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला नेहमीच पाठिंबा दिला आहे। याचा अर्थ असा की अफगाणिस्तानवर कोणाचंही नियंत्रण नसावं, त्यांनी स्वतंत्रपणे आपले निर्णय घ्यावेत असं भारताचं मत आहे आणि हेच तालिबानला हवं आहे। अलीकडेच भारतानं पाकव्यापात काश्मीर बाबत जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे पाकिस्तानात आधीच दबावात आहे। त्यात आता अफगाणिस्ताननं सीमेवरून होणारे हल्ले यामुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। या परिस्थितीचा फटका चीनला सुद्धा बसतोय। आपण सर्वजण जाणतो की चीन हा पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड आहे। पाकिस्तानच्या मदतीला चीन नेहमीच धावून येतो। आशिया खंडात भारताला शह देण्यासाठी चीननं पाकिस्तानला प्यादं बनवलं आहे। पण आता भारताने अफगाणिस्तानमध्ये जे स्थान निर्माण केलं आहे त्यामुळे चीनची ही चाल उलटली आहे। आशिया खंडात पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही विरोध करू शकेल असा एक मजबूत गट तयार होतोय आणि त्यात अफगाणिस्तान भारतासोबत उभा आहे। यामुळे चीनच्या बेल्ट अँड रॉड इनिशिएटिव्हला सुद्धा धक्का बसू शकतो। आता प्रश्न असा आहे की पुढे काय होणार? पाकिस्ताननं केलेल्या या एअर स्ट्राईकमुळे शांतता कराराचं काय? अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात थोडीफार चर्चा होऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न झाला होता, पण या एका हल्ल्याने त्या शांतता कराराच्या चिंधड्या उडवल्या आहेत। तालिबाननं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि लक्षात ठेवा, तालिबान फक्त निषेध करून थांबणार नाही, त्यांनी इशारा दिला आहे की आम्ही याचं चोख प्रत्युत्तर देऊ। तालिबानचे नेते म्हणतात की पाकिस्तानने आमच्या संयमाचा अंत पाहू नये। याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात आपण या सीमेवर आणखी रक्तरंजित संघर्ष पाहू शकतो। कदाचित तालिबान पाकिस्तानच्या शहरांना सुद्धा टार्गेट करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम कोणावर होतोय? तो होतोय सामान्य जनतेवर। त्या 9 निष्पाप मुलांचा काय दोष होता? त्या महिलेचा काय दोष होता? युद्ध सीमेवर लढलं जातं पण त्याची किंमत घराघरात मोजावी लागते। ज्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झाले त्यांचं संपूर्ण आयुष्य आता रस्त्यावर आलं आहे।
नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. लोक आपलं घरदार सोडून स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. जर हा संघर्ष वाढला तर निर्वासितांचे लोंढे पुन्हा एकदा जगासाठी समस्या बनू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, अफगाणिस्तान आता पूर्वीचा अफगाणिस्तान राहिलेला नाही. त्यांच्याकडे आता अमेरिकेनं सोडून दिलेली अत्याधुनिक शस्त्र आहेत, लढण्याचा दांडगा अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गमावण्यासाठी त्यांच्याकडे फार काही नाहीये. अशा शत्रूशी पंगा घेणं पाकिस्तानला महागात पडू शकतं. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच कोलमडलेली आहे. पेट्रोल, डिझेल आणि अन्नासाठी लोक रांगेत उभे आहेत. अशा परिस्थितीत युद्धाचा खर्च पाकिस्तानला परवडणारा नाही. तरीही केवळ आपला अहम जपण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान सरकार हे पाऊल उचलत आहेत का, हा प्रश्न पडतो. शेवटी या संपूर्ण घटनेकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते की दहशतवाद हा असा भस्मासूर आहे जो त्याला पोचणाऱ्यालाच खाऊन टाकतो. पाकिस्ताननं गेली अनेक वर्ष दहशतवादाचा वापर भारताविरुद्ध केला, अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी केला. आज तोच दहशतवाद, तेच गट पाकिस्तानच्या उलटले आहेत. दुसऱ्यासाठी खड्डा खाणला की त्यात आपणच पडतो, ही म्हण पाकिस्तानच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. भारताची भूमिका इथे एका जबाबदार शेजाऱ्याची आणि महासत्तेची आहे. भारत शांततेचा पुरस्कार करतो, पण त्याचवेळी आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा वापर अत्यंत हुशारीने करत आहे. या हल्ल्यामुळे दक्षिण आशियातील समीकरणं वेगाने बदलत आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे यश आहे की जिथे पाकिस्तानला वाटलं होतं की अफगाणिस्तान त्यांची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनेल, तिथेच आज त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजत आहे. येणारा काळ हा पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असणार आहे, कारण त्यांना एकाच वेळी पूर्वेकडं भारत, पश्चिमेकडं अफगाणिस्तान आणि आतल्या बाजूला आर्थिक संकट, अशा तिहेरी संकटाचा सामना करायचा आहे. पाकिस्ताननं केलेल्या या एअर स्ट्राईकला तालिबान कसं प्रत्युत्तर देईल आणि भारताने या संघर्षात अफगाणिस्तानला उघडपणे लष्करी मदत करावी की फक्त विकासाच्या कामापुरतंच मर्यादित राहावं? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा. यामुळं हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.